आता बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये 21 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला राजू शेट्टींसह जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम हे उपस्थित राहणार आहेत। हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी आणि नदीकाठच्या भागासाठी घातक आहे। सरकारला इशारा देण्याकरता मोर्चा काढण्याची घोषणा ही करण्यात आली आहे। न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास नसल्यानं शक्तीपीठची लढाई आम्ही रस्त्यावर लढू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। तर 856 किलोमीटर लांबीच्या महामार्गाकरता 25,000 एकर जमीन बाधित होणार आहे। त्यातील जवळपास 18,000 एकर जमीन बागायती आहे। त्यामुळे अशा सुपीक आणि पाण्याची उपलब्धता असणाऱ्या जमिनी महामार्गाकरता घेणं योग्य नाही आणि म्हणूनच महामार्गाला आमचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कडेगाव तालुक्यात 882 एकर जमीन जाते, पलूस तालुक्यात 582 एकर जमीन जाते आणि वाळवा तालुक्यात 973 एकर जमीन जाते। म्हणजे सांगली जिल्ह्यातली 3052 एकर जमीन जाते। फक्त जमीन जाते, जाणाऱ्यांचं नुकसान नाही आहे। तर जमीन रस्ता गेल्यावर ती एक मोठी भिंत, चीनची भिंत जशी असते तशी ती भिंत तयार होते आणि तेच गाव जे हजारो वर्ष गुण्यागोविंदानं राहतं त्याच गावातल्या शेतकऱ्यांचे 2 तुकडे होतात।